मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण कुठल्याही चाटसोबत खाल्ली जाणारी चटणी बनवत आहोत। चिंचेची आणि खजूरची आंबट गोड चटपटीत अशी ही चटणी आहे। आपण पाणीपुरी किंवा मग दही वडे यासोबत ही चटणी लागते बघा आपल्याला। तर एकदा बनवली तर 5 ते 6 महिने आरामात टिकते। तर आता सुरुवात करूया आपण ही चटणी कशी बनवायची ते। तर इथे मी ह्या चिंचा घेतल्या आहेत आणि त्या गरम पाण्यामध्ये 15 मिनिटासाठी अशा भिजवून घेतल्या आहेत बघा, तुम्ही इथे पाहू शकता। आता ह्या अखंड चिंचा होत्या माझ्याकडे, म्हणजे यातले चिंचोके वगैरे मी काढलेले नाही आहेत। तुम्हाला जर तशा बिना चिंचोक्याच्या चिंचा मिळाल्या साफ केलेल्या तर त्या घ्या। आता ह्या आपण भिजवलेल्या चिंचा आणि इकडे हा खजूरसुद्धा मी पाण्यात म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजवत घातला होता 15 मिनिटापूर्वी। तर आता हे आपल्याला दोन्हीसुद्धा एकच चाळणीवरती टाकून गाळून घ्यायचं आहे, म्हणजे याचा जो पल्प आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता मॅशरच्या सहाय्याने आपण मॅश करून घेणार आहोत। हे हाताने देखील करता येतं। तर हे छान म्हणजे याचा गर जो आहे तोच घ्यायचा आपल्याला। याच्या बिया काही असे धागे निघतात बघा, हे अशा पद्धतीने ते नाही घ्यायचे, म्हणजे काय होतं चटणी खूप छान अशी स्मूथ तयार होते। यावर थोडंसं पाणी देखील टाकायचं आहे, म्हणजे याचा पूर्ण गर बाहेर येईल। इथे तुम्ही पाहू शकता या कढईमध्ये याचा गर आपण काढून घेत आहोत। तर आधी मी हा चिंचेचा गर पूर्णपणे काढून घेते आणि मग खजूरसुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचा आहे। तर इथे आपण यामधला गर जो आहे तो सर्व काढून घेतला आहे बघा। आता हे आपल्याला फेकून नाही द्यायचं, यामधले चिंचोके जे आहेत ते भाजून खाऊ शकता। आणि हे जे चिंचेचं हे साल असते त्याने आपण तांब्याची भांडी मस्त चमचम निघतात याने घासले तर। हे फेकून न देता आता मी तांब्याची भांडी घासून घेते याने। हे साईडला ठेवूयात आपण। आणि इकडे आपण एवढा या चिंचेचा पल्प असा काढला आहे, पातेलं भरून झाला आहे। हे शिजवायचं आहे आपल्याला, तर शिजवल्याच्या नंतर कमी होणारच आहे। आता इकडेची ही खजूर आहे बघा, तर ती काय मला जास्त अशी भिजलेली वाटत नाही आहे। 15-20 मिनटं झाली आहे गरम पाण्यामध्ये ठेवून, तरीसुद्धा ती मला अशी कडक वाटते। तर मग मी काय करते, मिक्सरला फिरवून घेते। मिक्सरला फिरवायच्या आधी यामधल्या बिया असतात खजूरमधल्या त्या काढून घ्यायच्या। हा सीडलेस खजूर होता त्यामुळे यात बी नाही आहे, पण तुम्ही जर बीवाला घेतला तर त्या बी काढून घ्या, नाही तर मिक्सरचं भांडं जे आहे त्याचे पाते तुटू शकतात। तर हेच पाणी टाकायचं वाटता वेळेस आणि छान याची पेस्ट तयार करून घ्यायची, म्हणजे वायासुद्धा जाणार नाही आणि छान स्मूथ पेस्ट मिळेल आपल्याला। तर आता 2 वेळा हा मी फिरवून घेते मिक्सरमध्ये। तर खजूरची पेस्ट अशी तयार करून घेतली आहे। आता ही जरी आपण पेस्ट स्मूथ अशी बनवलेली आहे तरीसुद्धा या चाळणीवरती टाकून गाळूनच घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये जे तुकडे वगैरे राहिले असतील ते म्हणजे काढायला आपल्याला सोपं जाईल। त्यामुळे हे चाळून घ्या। अशा पद्धतीनेच हा गर यामध्ये या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं हवं तर पाणी टाका।
आता हे सुद्धा आपण चाळून व्यवस्थित घेतलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता हे असे खजूरचे जाड तुकडे जे राहतात ना ते आपल्याला त्याच्यासाठी गाळून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवते आणि हा जो गर आहे त्यामध्येच हा चिंचचा गरसुद्धा टाकायचा आहे, म्हणजे मिक्स करायचा. थोडासा हा चिंचेचा गर आणि खजूरचा गर काढायला थोडा वेळ लागतो आपल्याला, पण मग पटकन चटणी तयार होते. नंतर फार वेळ लागत नाही याला. आता हे मिक्स करून घेऊ यामध्ये सर्व. यात मी अजून थोडंसं पाणी ॲड करते, कारण ना हे शिजल्याच्या नंतर घट्ट होणारच आहे आणि आपल्याला हे चांगलं असं शिजवून घ्यायचंच आहे, त्यामुळे भरपूर पाणी टाकायचं. आता हे पातेले आपण गॅसवर ठेवून शिजायला ठेवू, म्हणजे छान शिजवून घ्यायचं आणि नंतर बाकीचं साहित्य आपण यात ॲड करणार आहोत. आता हे पातेले आपण गॅसवर ठेवून शिजवायला ठेवू. सुरुवातीला फुल फ्लेमवरती हे शिजवायचं आहे उकळी येईपर्यंत आणि नंतर मग मध्यम आचेवरती शिजवायचं आहे. पुढे सांगते मी किती वेळ लागला आहे हे शिजवण्यासाठी. आता याला बघा उकळी यायला लागली आहे. आता यात आपण गूळ टाकून घेणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो गूळ घेतला आहे आणि असा बारीक करून घ्यायचा. तो आता यामध्ये टाकायचा आहे. आता याला छान मिक्स करून मध्यम आचेवरती हे मिश्रण जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं. असं मध्ये मध्ये फिरवायचं सुद्धा आहे, तळाला चिकटणार नाही अशा हिशोबाने फिरवून घ्यायचं आणि छान असं घट्ट होईपर्यंत शिजवायचं. तर इथे पहा 15 ते 20 मिनटं आपण ही चटणी शिजवून घेत आहोत. आता बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आणि जशी थंड होईल ना तशी घट्ट होत जाते, त्यामुळे जास्त शिजवायचं नाही. आता अगदी 5 मिनटं आपण शिजवणार आहोत. त्याआधी हे मसाले टाकून घेऊ. लाल मिरची पावडर टाकायचा आहे, 2 चम्मच टाकते मी. तुम्ही लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. 1 चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकते. खूप छान लागते या चटणीमध्ये जिरेपूड. 1 चम्मच सुंठ पावडर, काळं मीठ टाकायचं आहे आपल्याला इथे 1 चम्मच आणि पांढरं मीठ सुद्धा टाकते 1 चम्मच. आता हे मसाले टाकल्याच्या नंतर आपण छान हे मिक्स करून घेऊ आणि 5 मिनटं शिजवून घेऊ, म्हणजे अजून थोडीशी आपल्याला ही घट्ट करायची आहे. तर मस्त असा रंग आलेला आहे या चटणीला आणि खूप छान सुगंधसुद्धा येत आहे किचनमध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता अजून आपण 5 मिनटं ही चटणी शिजवून घेतली आहे आणि टोटल 30 ते 35 मिनटं लागले आहेत बघा ही चटणी शिजवण्यासाठी. तर छान अशी घट्टसर तयार झाली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि अगदी थंड करून घेणार आहोत आणि नंतर मग काचाच्या बरणीमध्ये भरून झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर अशी ही आपली चिंच आणि खजूरची आंबट गोड चटणी तयार झाली आहे. कशी झाली कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच छानशा नवीन रेसिपीसह.